तुम्ही ट्विट केलेलं आहे, मीरा भाईंदरचा वाद वाढताना पाहायला मिळतोय, काय त्यावरची भूमिका? मला असं वाटतं काल ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने 2-3 बेपारी लोकांना घेऊन मोर्चा अरेंज करायचा प्रयत्न केला, त्या बेपाऱ्यांना माझं सांगणं आहे, बेपारी आहात, बेपार करायला आलाय, बेपार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. मराठी भाषेचा अपमान केला तर कानाखालीच पडेल. आणि एकदा बेपारी लोकांनी ठरवावं, आयुष्यभर दुकानाच्या काचा बदलत राहायचं आहे का बेपार करायचं आहे, एकदा त्यांनी ठरवावं आणि मग पुढची भूमिका घ्यावी. मुळात जो विषय झाला होता तो विषय असा झाला होता, हे परत एकदा मी आपल्या माध्यमांसमोर सांगतोय. तिथे आमचा हिंदी सक्तीचा GR रद्द झाल्यानंतर तिथे विजय मेळावा चालू होता, विजयाची रॅली चालू होती, विजयाची मिरवणूक चालू होती. तेव्हा 2 आमचे कार्यकर्ते तिकडे पाण्याची बाटली विकत घ्यायला गेले. त्यांनी विचारलं, त्या माणसाने विचारलं त्यांना की क्या हुआ, क्यों इतना जल्लोष कर रहे हो. त्यांनी म्हटलं की हिंदी भाषाची सक्ती रद्द झाली म्हणून आम्ही जल्लोष करतोय. तर त्यांनी असं म्हटलं की मीरा रोड में मराठी कौन बात करता है, या तो सब हिंदी बात करते हैं. तेव्हा त्याला विचारलं की बाबा महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, महाराष्ट्रात कुठली भाषा चालते, तर तो सांगतो महाराष्ट्रात सगळ्या भाषा चालतात. एवढा माज की तुला माहित नाही महाराष्ट्रात कुठली भाषा चालते ते. जर अशा पद्धतीने मराठीचा अपमान करायचा कोणी प्रयत्न केला तर तिथल्या तिथे कानाखालीच बसेल, दुसरं तिसरं काही नाही होणार. बेपारी आहात, बेपार करायला आलात, बेपार करा, नाही त्या गोष्टीत ना खुपसू नका, नाही तर आयुष्यभर दुकानाच्या काचा बदलाव्या लागतील बेपार सोडून. हे त्यांनी लक्षात ठेवावं. काही सो कॉल्ड स्वतःला नॅशनल मीडिया समजणारे लोक हे नॅरेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात दिल्ली बसलेले जे भैया अँकर आहेत त्यांना मराठी कितपत कळतं मला माहीत नाही, पण एकदा त्यांनी समजून घ्यावी भूमिका. आणि चर्चेला बोलवायचं, मग आमच्याच प्रवक्त्यांचे आवाज म्यूट करायचे, हे असले धंदे करतात म्हणून आम्हीही त्यांच्या चॅनलवर जात नाही, हे पण त्यांनी लक्षात ठेवावं. मला काल परवा अनेक फोन आले, तेव्हाही त्यांना ते सांगितलं की तुम्ही जर ठरवलं आहे की काय आम्हाला बदनाम करायचं तर आम्ही येऊन तुमच्या चॅनलवर बाजू कशाला मांडायची. मीडिया आहे, मीडियाने सगळ्या गोष्टी न्यूट्रल पद्धतीने दाखवल्या पाहिजेत. तुम्ही फक्त भैया लोकांची तिथे दिल्लीत बसून बाजू घेणार असाल तर आम्हालाही तुमची गरज नाही. संदीपजी, उद्या विजय मेळावा आहे, तयारी कशी सुरू आहे आणि अगदी अंतिम टप्प्यात? जोरात तयारी चालू आहे. आम्ही कालच वरळी डोमला पण जाऊन आलो, पोलिसांशी पण आमची चर्चा झाली, कुठने एंट्री असणार, कुठने एक्झिट असणार, कुठे स्क्रीन लावायची, या सगळ्या गोष्टी आता जवळजवळ त्याची निश्चिती व्हायला आलेली आहे. आज आम्ही संध्याकाळी आमचे नेते सन्माननीय बाळानंदगावकर, त्यांच्याकडनं अनिल परब साहेब, असे सगळे नेते एकत्र बसून त्याच्यावर अंतिम निर्णय करतील. ठाकरे बंधू तर आहेत, त्यासोबत इतर कोण कोण मेळाव्याला उपस्थित राहतील? मला असं वाटतं या संदर्भातलं उत्तर आपल्याला बाळानंदगावकर देतील, कारण ते सर्व वरिष्ठ जे नेते आहेत बाकी पक्षातले त्यांच्याशी चर्चा करतात. शरद पवारांच्या पक्षाने एकंदरीत संपूर्ण तुमच्या मेळाव्याला जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे, त्यांचे नेते उद्या येणार असल्याची चर्चा आहे. कसं बघतात ते, काँग्रेस कोण आहे का आणि महाविकास आघाडी? मी तुम्हाला सांगितलं की या संदर्भात आपल्याशी नांदगावकर साहेब बोलतील, कारण काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्या नेत्यांशी चर्चा ते स्वतः करतात. काल मीरा भाईंदरचा वाद पेटवण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करते असं वाटतंय का? नाही, काही सुरेश आणि नरेश ज्यांना श म्हणता येत नाही ते लोक प्रयत्न करतायत. माझं या नरेश, परेश, सुरेश यांना सगळ्यांना सांगणं आहे, आपल्या चड्डीत राहायचं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आक्रमक भूमिका घेणारे नितेश राणे यांनी सुद्धा काल जे वक्तव्य केलं ते सुद्धा चर्चेमध्ये आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही नळ बाजारात जा, तुम्ही मोहम्मद अली रोडला जा, तिकडे जाऊन लोकांना मारा. माझा नितेश राणेंना प्रश्न आहे, ज्या वेळा रजा अकादमीचा मोर्चा निघालेला, आमच्या पोलीस माता भगिनींवर हात उचललेला मुसलमानांनी, त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसलेले त्यावेळेला. मनसेने मोर्चा काढला, मनसे भिडले त्यांना. काट्या चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवारी कशा चालवायच्या ते शिकवू नये.
हा सगळ्या विजयी मेळाव्याचं नियोजन होत असताना एक गोष्ट प्रामुख्यानं दोन्ही पक्षाकडून ठरवण्यात आली होती, खास करून राजसाहेबांची ही भूमिका होती की कुठलाही राजकीय यामध्ये उल्लेख नाही झाला पाहिजे. म्हणजे पक्षाचं चिन्ह असेल किंवा पक्षाची घोषणा असेल तसे कुठलेही झेंडे जे ते दिसले नाही पाहिजेत. मात्र काही ठिकाणी बॅनर लागताना पाहायला मिळत आहेत, खास करून ठाकरे गटा म्हणजे यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर ज्यावेळी लागलेले दिसत आहेत आणि तिथे काही नेत्यांचे फोटो पाहायला मिळत आहेत. यावर आपली भूमिका काय आहे? असं आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक हा सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील तो पाळणारा महाराष्ट्र सैनिक आहे. आता त्यांच्या नेत्यांनी त्यांना जे आदेश दिले ते पाळतील. यात काल या सगळ्या मुद्द्यावर राम कदमांनी एक मुलाखत दिलेली आहे माझाला आणि त्याच्यात घातपाताचं प्रकरण त्यांनी समोर मांडलेलं मला माहित नाही, उद्या सगळ्यांचं लक्ष मी ऐकली नाही मुलाखत. रामदास कदम यांनी केलेलं वक्तव्य मात्र गंभीर. मी रामदास कदमांची मुलाखत ऐकली नाही. हो, पण त्यांनी असं म्हटलेलं आहे मी की ऐकल्यावर त्याच्यावर प्रतिक्रिया देईन. उद्याच्या मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंच्या कडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एक चर्चाशी भाषण कोण पहिलं करणार, कोणाचं भाषण ठेवणार त्याविषयी काय? मला असं वाटतं उद्यापुरती वाट बघावी. हा, धन्यवाद. नरेंद्र मेहतांनी मनसेला चॅलेंज केलंय की मराठी बोलला नाही म्हणून ही जर मनसे दादागिरी करत असेल तर दादागिरी खपवून घेणार नाही, आम्ही सुद्धा आमच्या शब्दात उत्तर देऊ. नरेशनी चड्डीत राहायचं. आज मरार रोडला मराठी संघटनांची काही पोलीस